अभी हम मौजूद हैं वासी सेक्टर 16 में, जहां प्रगति मित्र मंडल की तरफ से बहुत ही बड़ा कार्यक्रम आयोजित किया गया है जो महिलाओं के लिए है। जी हाँ, कोकण महोत्सव। तो चलिए जानते हैं यहाँ के महिलाओं से कि कैसा लगा ये गेम्स खेल के। और यहाँ बहुत सारे वैरायटीज़ के गेम्स हैं जो महिलाओं के लिए है। वो महाराष्ट्र बाजारपेठ की तरफ से श्री कौतिक दांगड़े साहब की तरफ से यहाँ प्राइज डिस्ट्रीब्यूशन होने वाला है। तो जो महिला यहाँ पर प्रथम आएगी, जो विजेता होगी, उसको ये साड़ी और जो अन्य सामान है जैसे ज्वेलरीज वो सब भी दिए जाएंगे। चलिए मिलते हैं अमित देशमुख से। खूप मस्त राजूबाईंनी ऑर्गनाईज केलेले आहे आणि कोकण महोत्सव इथे एंट्री मारली आणि आम्ही ऑर्डर केली समोर खायला आणि एकदम इंटरेस्टिंग। मी वर्सोवाला राहतो, वर्सोवाला माझ्या घराच्या बाजूला राजूबाई सेम आहे। कोकण महोत्सव वर्सोवाचा आणि आत्ताच म्हणजे आम्ही दोघं मार्च पाहून 9 मार्च 16 मार्च। तो हॅपी बर्थडे। आणि या सेक्टरमध्ये एवढं सुंदर ऑर्गनायझेशन होतं, मजा येते आणि दरवर्षी मी बघतो आणि वेगवेगळे उपक्रम बनवले जाते आणि खूप पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतात। फेमस आदमी मस्त वाटतं आणि पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत। वेल दॅट आय एम प्राउड ऑफ बीइंग अ पार्ट ऑफ दिस सेक्टर। तो ये जो आज महिला मंडल का कार्यक्रम होने वाला है, तो इसके बारे में आप क्या मैसेज देना चाहेंगे महिला मंडल? मैं क्या मैसेज दूंगा, महिला मंडल हमको मैसेज दे सकते गेम्स के बारे में। अच्छा, पैठणीच्या कार्यक्रमाबद्दल इट्स एन एक्साइटमेंट। प्रत्येक आमच्या घरामध्ये पैठणीची जी एक्साइटमेंट असते, मला वाटतं प्रत्येक घरामध्ये पैठणीची एक्साइटमेंट। सो एवरीबडी वॉन्ट्स टू हैव वन पैठणी एट लीस्ट इन देयर हाउस। चलिए मिलते हैं दीपाली मांडवे से जो सेकंड प्राइज विन हुई है। तो आपका क्या एक्सपीरियंस रहा ये गेम्स में? माधवीताई आणि राजूदादा यांचे खूप आभार मानते। खूप मस्त कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे, खूप मजा आली। आम्ही अचानक म्हणजे आलो होतो मार्केट फिरायला, पण आम्हाला अचानक हे प्रोग्रामचं स्टेजवरती बोलवण्यात आलं आणि आम्ही खूप एन्जॉय केला हा प्रोग्राम। खूप थँक्यू। तो ये कार्यक्रम की विजेता रही गेम्स में कोकण महोत्सव के, तो आपका क्या एक्सपीरियंस था? आपने कितना आनंद हो के ये गेम्स खेले? बहुत खुशी मिल रही है और एक्सपीरियंस तो बहुत अच्छा था। गेम भी बहुत अच्छा खेला है दीपक जी ने और बहुत मज़ा आया। एक्साइटेड थी प्राइज़ लेने के लिए, लेकिन प्राइज़ लेके ही रही हूँ मैं और कुछ बोल नहीं सकती। बहुत खुश हूँ, बस माधवी ताई को बहुत मतलब थैंक्स बोलना है क्योंकि उन्होंने मुझे बोला जाओ जाओ ले लो, खड़े रहो यहाँ पे खेलो, आके बस खड़े रहो। खुश हूँ बस। महाराष्ट्राचे बाजारपेठ कौतिक दांडगे म्हणून सर, त्यांनाही माझे खूप अभिनंदन आहे, कारण त्यांनी महिलांसाठी हे कुपन्स वगैरे काढलेले आहेत। त्यांचे आम्ही खूप गिफ्ट्स वगैरे खूप खूप आभार आहेत आणि असेच ते साडी त्यांनीच। महाराष्ट्र बाजारपेठ कौतुक दांडगे सर यांना महाराष्ट्र बाजारपेठ कौतिक दांडगे यांचे मी आभार मानते। यांनी महिलांसाठी खेळ खेळूया, पैठणीचं वगैरे सगळ्यांना गिफ्ट हे केलेले आयोजित केलेले आहेत, त्यांचे मी खूप खूप आभार मानते। धन्यवाद। चलिए मिलते हैं रेखा साहू से जो थर्ड प्राइज कोकण महोत्सव में आई है। तो उनका क्या एक्सपीरियंस रहा ये गेम्स में? तो आपका क्या एक्सपीरियंस रहा? आपको कितने आनंद हो रहा है थर्ड प्राइज में? मुझे बहुत आनंद हुआ, मुझे बहुत अच्छा भी लगा। यहाँ लेडीज लोग का कार्यक्रम जो चला उसमें मुझे थर्ड प्राइज मिला। मैं आप लोगों को सबका शुक्रिया अदा करती हूँ, बहुत बहुत आभार, धन्यवाद। चलिए मिलते हैं माझी नगर सेविका माधवी शिंदे से, जो यहाँ बहुत सारे महिला पार्टिसिपेट किए हैं जो खेल में, तो उनको आप क्या संदेश देना चाहेंगे? नमस्कार। आज प्रगती मित्र मंडळाच्या वतीने आम्ही कोकण महोत्सव भरवला आणि त्याच्या माध्यमातून महिला दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्या कार्यक्रमात भरपूर महिलांनी भाग घेतला, म्हणजे ही फक्त महिलांच्या ज्या झलक आहेत, हे अचानक सगळं प्रोग्रामचं नियोजन झालं। नेक्स्ट टाईम तुम्ही लवकर सांगितलं तर कसं आपण त्याचं नियोजन करून मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेऊ। परंतु छोट्यामध्ये सुद्धा सर्व महिलांनी खूप एन्जॉय केला, अगदी ज्येष्ठ महिलापासून म्हणजे मुलींपर्यंत
3 बक्षिसं काढण्यात आले. तर प्रत्येक अतिथींना जे बक्षीस मिळालं त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि महाराष्ट्र बाजारपेठेच्या जे कौतिक दानवे साहेब आहेत, त्यांनी महिलांसाठी बक्षिसाचं नियोजन केलं, त्यांचंही आभार. पुन्हा हा कार्यक्रम मोठ्या जोमात आपण घेऊ आणि जास्तीत जास्त महिला गोळा करून चांगला कार्यक्रम करू. महाराष्ट्र बाजारपेठेचे कौतिक दानवे साहेबांनी बक्षिसाचं नियोजन केलं, त्यांचेही मी खूप खूप आभार. चलिए मिलते हैं कोकण महोत्सव के एंकर से सचिन दीपक तेंदुलकर से. तो आपका कितना आनंद हो कि आपने यहाँ एंकरिंग किया जो महिला मंडल थी वो गेम्स में? मैं यहाँ पे शुक्रगुजार हूँ कि जो यहाँ के आयोजक है काजू भैया जी और स्थानिक राष्ट्रवादी के माजी नगर सेविका माधवी मैडम जी का, और यहाँ के जो मेला के जो आयोजक है हमारे यहाँ के घाटकोपर भटवाड़ी के हमारे मेरे अंकल जैसे, मैं उनको पहले से बचपन से उनको यहाँ पे करता हूँ. जो मेला के जो आयोजक है अरुण जी लोटे साहब जी और उनके साथ सुनील साहब जी और यहाँ के दूसरे उनके पार्टनर पाठक जी, उनका सबका शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमको यहाँ पे ये मेला का प्रोग्राम करने का जो मौका दिया. जो आज महिला दिन में जागतिक महिला दिन सब जगह पे प्रोग्राम हो रहे, और जागतिक महिला दिन के अवसर पर खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम जो आयोजन जहाँ जहाँ होता है वो कार्यक्रम के हमारे महाराष्ट्र बाजारपेठ के माननीय कौतिक दानवे जी साहब का मैं शुक्रगुजार हूँ कि वो हर जो कार्यक्रम जहाँ पे भी होता है वो कार्यक्रम का जो भी वो स्पॉन्सरशिप है, जो भी उनको गिफ्ट दिया जाता है महिलाओं को, वो माननीय महाराष्ट्र बाजारपेठ के कौतिक दानवे साहब की तरफ से दिया जाता है. और आज भी 3 गिफ्ट यहाँ पे महिलाओं को दिया गया, नवारी पैठनी शालू और 2 गिफ्ट पर दिए हैं. और उसके बाद अभी 27 तारीख को मेरा वापस शो है, वही खेल खेल पैठनी का वडाला में, और उनका भी मैं शुक्रगुजार हूँ. और आपका टीवी चॅनल न्यूज 9 का भी आपका शुक्रगुजार हूँ. सर्वांच्या आयुष्यामध्ये रंगीबेरंगी जसा कलर असतो अनेक प्रकारचे कलर, त्या प्रकारे आयुष्यामध्ये चांगला आनंद प्रफुल्लित कलराच्या माध्यमातून होत राहू असं मी आशासित करतो. पुनश्च प्रगती मित्रमंडळाच्या विविध कार्यक्रमामध्ये आणि शिंदे कुटुंबियांवरती नेहमीच सहकार्याची भूमिका दाखवणारे नवी मुंबईतील वाशीतील सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो की हा जो आमचा सेक्टर आहे 15, 16, 16A किंवा 14, 17 या पूर्ण एरियामधली लोक ही एक फॅमिली सारखी आणि कौटुंबिक रिलेशन असणारी लोक आहेत. आणि त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो की एवढं प्रेम या सर्वांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि भविष्यात आमच्या आईवडिलांची जी शिकवण होती तीच आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे. आणि त्याच्याचमुळे असं की या लोकांचं प्रेम द्विगुणित होत राहील. 18 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या कार्यक्रमाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्यात आम्हाला अभिमान वाटतो. समाचार नाही. महिलांसाठी जागतिक दिन महिलांचा सुरू आहे आणि त्या